मित्रांनी ही जी लावली आहे ती गेल्या वर्षीची आहे आणि सुंदर होती आणि या वर्षीची पण सुंदर आहे. खूप म्हणजे खूपच गोड्यावरती आहे. तर मित्रांनो ही मूर्ती इतकी हलत होती ना, इतकी हलत होती ना, खूप सुंदर आहे. खूप आपण तुम्हाला खूप सुंदर आहे. खूप नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आपलं मनोज ब्लॉगमध्ये. मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो तुमच्यासाठी. त्या मित्रांनो आज आपण आलो धारावीला आणि आज धारावीचे जेवढे पण गणपती बाप्पा आहेत ते आपण ब्लॉगमध्ये कवर करणार आहे. धारावीचा सुखकर्ता, धारावीचा मोरया, धारावीचा सम्राट वगैरे. तर आता आपण आहे एक मंडलमध्ये आणि इकडच्या मंडलचं नाव आहे धारावीचा मार्केटचा राजा. तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे जो पालण्यावरती बसलेली आहे. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर आता तुम्ही या बाप्पाच्या सिनेमॅटिक सीन चेक करा. तर आता आपण सिनेमॅटिक टाकूया आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. फिर से सीखों के सब नाचेंगे, बांटेंगे हम खुशियाँ. सूर निरागस हो गणपति, सूर निरागस. अरे काय करते असा तो एक चल. तर मित्रांनो आता आपण आले धारावीचा वर्धविनायककडे आणि तुम्ही बघितला आता धारावीचा मार्केटचा राजा. तर आता आपण आहे धारावीचा वर्धविनायककडे आणि तुम्ही आता बघू शकता तिकडे बाप्पा आहे. खूप सुंदर आहे आणि ओळीच्या गल्लीचा बाप्पा येतात. तर आता आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला बाप्पा दाखवतो. तर चला आता आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो आता आपण आले धारावीचा वर्धविनायक आणि तुम्ही बघू शकतात शेषनाग आहे पाठी आणि पुढे वासुदेव आहे आणि वासुदेवच्या हातामध्ये कृष्ण आहे आणि बाप्पाची मूर्ती तुम्ही चेक करा. बाप्पा फुल बॅलेन्सिंग मध्ये मूर्ती आहे ही. आपण तुम्हाला लांबून दाखवू, पूर्ण फुल कव्हर करू थांबा. हे बघा मित्रांनो मूर्ती इतकी मोठी आहे की कव्हर पण नाही होत ब्लॉग मध्ये. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, खूप म्हणजे खूपच. आणि बाप्पाच्या हातामध्ये नाव आहे धारावीचा वर्धविनायक. खूप सुंदर आहे आणि ते खाली गदा आहे, तुम्ही चेक करू शकता. तिथे हातात बाप्पाचा त्रिशूल आहे आणि तिथे जास्वंदीचा फूल आहे. खूप सुंदर मूर्ती, खूप. त्या हातात चक्री आहे, खूप सुंदर आहे बाप्पाची मूर्ती. तर मी सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. आज गणराया गणपती बाप्पाचा मला घरी विराजमान माझ्या बाप्पाचे. तर मित्रांनो ही किती फूट असेल माहिती आहे? ही असणार 25 या 28 फूट असणारी मूर्ती. बघा आपल्या इतका अंदाज तर नाही फोटोमध्ये पण आपण बोलतोय तरी पण खूप सुंदर आहे. तुम्ही पण येऊन बघू शकता धारावीला बसते ही मूर्ती मार्केटमध्ये आणि खूप सुंदर म्हणजे खूपच आहे. तर आता आपण जाऊया दुसरी मूर्तीकडे, चला. तर मित्रांनो आता आपण बघितलं धारावीचा वर्धविनायक. आता आपण आलो धारावीच्या सम्राटकडे आणि इकडे एवढीशी गल्ली आहे. एवढीशा गल्लीमधनं धारावीचा सम्राट येतो आणि धारावीचा सम्राटची ट्रॉली बाहेर आहे, तुम्ही बघू शकता तिकडे. तर आता आपण जाऊया धारावीचा सम्राटकडे. तिकडे धारावीचा सम्राट बसतो. एवढूशा गल्लीत नाही तर फक्त एवढूशा. आणि तुम्ही मूर्ती बघा, तुम्हाला पण नाही यकीन होणार की हा धारावीचा सम्राट एवढूशा गल्लीत नाही तो. तर चला. तर मित्रांनो ते बघा
धारावीचा दोन संपूर्ण मोठे मोठे. ज्याचा सुरतचा बाप्पा होता तशीच आहे, सेम फेस आहे. कलर डिफरंट आहे थोडासा आणि खूप सुंदर म्हणजे सिनेमॅटिक टाकतो. सिनेमॅटिक करा. आता आपण मी तुम्हाला दाखवलं धारावीच्या सम्राट. आता आपण आलोय धारावीचा मानाचा राजा. तर इकडे आता हा बोर्ड आहे. आपण बसलोय, येडी आहे मुलगी. तर इथे नाव तुम्ही बघू शकतात आणि ह्याच्या एक्झॅक्ट समोर इथे एक बाप्पा आहे. तर आता आपण बसलोय पावसामुळे, पाऊस खूप पडतोय म्हणून. तर पाऊस बंद झाल्यावरती आपण तुम्हाला दाखवू बाप्पा धारावीचा मानाचा राजा. आता तुम्ही विचार करा आपण कुठच्या मंडलमध्ये का, आता आपण आहे कोस्टल रोडच्या राजाच्या मंडलमध्ये. आणि तिकडे तुम्हाला बोललेलं की आपण तिकडे बसलेलो मगाशी. तर आपण तुम्हाला बोललेलं की धारावीचा मानाचा राजा तुम्हाला दाखवणार, पण पाऊस इतका पडतो की थांबायचं नाव नाही घेते. आता बघूया किती जोरात पाऊस पडतो आणि किती नाही. थांबला तर बघूया किती टाईम लागेल अजून. आणि तुम्हाला आता आपण दाखवतो धारावीचा कोस्टलचा राजा. त्याच्या एक्झॅक्ट समोरच इथे बसतो धारावीचा कोस्टलचा राजा. इथे 3 जण आहे. हा माझा भाव आहे आणि हा तेजस आणि इथे वेगळं आहे. तर इथे मूर्ती चेक करा, सिनेमॅटिकमध्ये टाकतो. मित्रांनो आपण आता तेजसला विचारूया. भाई बोलू ना. अरे मित्रांनो इकडे इकडे थांब थांब. इकडे 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 मित्रांनो आता तेजस बोलेल तुम्हाला सगळं एक्सप्लेन मध्ये. आता काय आहे माहिती का, आम्ही तर पुरा प्लॅन केला 10 दिवस गणपती बाप्पाच्या मंडळ एक्सप्लोर करायचा. पण धारावीमध्ये आले 3ऱ्या दिवशी आणि 3ऱ्या दिवशी झालाय पाऊस. मी बाप्पाला बोलतो की बाप्पा पाऊस लवकर जाऊ दे आणि आमचे ब्लॉग चांगल्यापैकी बनवून दे, चांगल्यापैकी आमचं म्हणूनच ब्लॉग व्हायरल होऊन दे, अशी माझी बाप्पाला प्रार्थना आहे. तर आपला मंथन भाऊ आज ब्लॉगमध्ये बघितला असतं तर लवकर पाऊस कमी होऊन दे आम्हाला ब्लॉग बनवायचा. मी आता ब्लॉग एडिटरला घेत होतो पण फक्त 1.5 मिनिटाचा ब्लॉग आहे. काय टाकू मी यूट्यूबवर ऑलमोस्ट जास्तीत जास्त झाला असेल तर आपलं थोडं 2 मिनिटाचं काय बघणार तुम्ही लोक. तर मी बघूया आता आपण पाऊस कमी होऊन दे. धारावीचा सुखं करतो तो मेन आहे. मानवच्या घरी आलेलो मेन धारावीचं सुखं करतो बघा धारावीला. पण बघूया पप्पाची इच्छा असेल तर पप्पाचं दर्शन घेऊ आपण लवकर पाऊस कमी होऊन दे. मित्रांनो आता आपण इथे गणपतीकडे बसलेलो आहे आणि तिकडे पाऊस पडतोय. तर आता आपण इथे खेळतोय चिमणी उड लुडो खेळतोय आपण. ही बघा आवाज आली कोणी. अच्छा ही मध्ये कोण आहे. माझी बहीण. जाऊन दे चांगली इज्जत करूया माझी बहीण. तर मित्रांनो आपण लुडो उड खेळतोय बोलतोय. लुडो उड नाही. तर आपल्याला काही भेटला नाही ब्लॉग शूट करायला तर आपण म्हणून टाइमपासमध्ये हे टाकतोय. आता पाऊस थांबल्यावर आपण तुम्हाला दाखवू अर्धे गणपती पण. तर चला खेळूया आता लुडो उड. मित्रांनो मी नवीन नाव ठेवलं लुडो उड. नवीन गेम नाव नाही खेळायला. आणि आपलाच मंडळ आपण सपून बसलो इथं. आपला मंडळ पैसे थोडी दिले. कोण काय नाही बोलत आपल्याला हवा. चला खेळूया. सगळा गेम चालू केलेला आहे. पहिला साग काढलेला आहे. मित्रांनो आता आपण या मंडळमध्ये बसून गेम खेळलो होतो आणि अजून पाऊस कमी नाही झालाय. तर आता आपण चाललो बघूया आता जे होईल ते होईल. काय होतं ते
तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आता जाऊया. आता आपण दाखवतो तुम्हाला धारावीचा काय होतं नाव विसरलो. धारावीचा काय होता तो मानाचा राजा आपण तुम्हाला दाखवतो. चला आता तर मित्रांनो धारावीचा मानाचा राजा तुम्ही हे नाव बघू शकता. आणि इकडे मस्त धारावीचा मानाचा राजा खूप सुंदर मूर्ती आहे. आणि इथे बॅनर चेक करा. हां बॅनर बोलतो नाव चेक करा. ते खूप सुंदर मूर्ती आहे. बाप्पाला धोती वगैरे घातलेली आहे. आणि आता शाळेत चकरी नाही लावली वाटतं सगळं. बघूया आता जाऊया आपण पुढे. पाऊस थोडासा कमी झाला आहे तर चला. आता आपण आलो फायनली इथं अप्पाकडे. आणि आपण आता मंडईच्या आतमध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता हा आहे धारावीचा डुंगरावर चेक करा. खूप सुंदर मूर्ती आहे. ही असेल 26 या 25 फीटची. तर तुम्हाला लांबून दाखवतो थांबा. पूर्ण कवर ना होणार. तर मित्रांनो ही मूर्ती चेक करा. खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर आहे. बनवतोय तो तर मी सिनेमॅटिक टाकतो. सिनेमॅटिक एन्जॉय करा. आणि खाली तुम्ही मूर्ती चेक करू शकतात. 3, 4, 5, 6 मूर्ती आहे खाली छोटे छोटे. आणि मूर्ती तुम्ही बघितली खूप सुंदर आहे. धारावीचा डुंगरवाड. मित्रांनो आता आपण आलो शिवाजी स्पोर्ट्स क्लबच्या. हा राजा आहे. राजा आहे की काय माहिती पण नाव ते लिहिलेलं होतं बोर्डवर. आणि 46 इयर झालेलं आहे बाप्पाला. चेक करा खूप सुंदर मूर्ती आहे. आणि मोठी मूर्ती आहे. बसलेली आहे पण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आता आपण बाप्पाला सिनेमॅटिक टाकतो. ते एन्जॉय करा. तर मित्रांनो पाऊस चेक करा. पाऊस तर काही थांबायचं नाव नाही घेतं. आमच्याकडे ते आता आपण जाऊया पुढे. आणि पुढे जाऊन बघूया. मित्रांनो आता आपण आलो गोल्डन रॉक्समध्ये. आणि ते छोटीशी मूर्ती पण खूप सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. आणि बाप्पाला इयर्स झाले 48 इयर्स. तर 2 वर्षानंतर ह्यांचं पण बाप्पाचं आगमन वाटतं धूमधाम होऊन होणार आहे. तर तुमच्या इथे खूप सुंदर मूर्ती होती. हा बाई तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. मित्रांनो आपण तिथून इकडे आलो. आणि हा आहे धारावीचा गणराज. बघू खूप सुंदर मूर्ती आहे. खाली आहे शेषनाग. आणि या साईडला आहे खूप सुंदर मूर्ती आहे. आपल्या हातात धनुष्यबाण आहे. तर मूर्ती चेक करा. खूप सुंदर आणि उभी मूर्ती. आणि बाप्पाला इतकं चांगला बॅलेन्स केलं आहे शेषनागवरती. आणि शंकरला पण बॅलेन्स केलेलं आहे. बघा. आणि ते पाऊस काही थांबायचं नाव नाही घेत आहे. तर बघा असं फिरायला लागतं ब्लॉग बनवायसाठी. असं मेहनत करून ब्लॉग बनवायला लागतं. काय होतं ते एकदम मजेत. आता आपण जाऊया तिकडे पुढे जाऊन भेटूया. चला. तर मित्रांनो तुम्ही तिकडे बघितला धारावीचा गणराज. आणि आता आपण आलो धारावीचा ब्लॅक स्टारकडे. तर किंग ऑफ धारावी आहे हा. ब्लॅक स्टार द किंग ऑफ धारावी. आणि खूप सुंदर मूर्ती आहे एक. तर आपण आता जाऊया तिकडे पुढे. तर चला. बघितलं आता किंग ऑफ ब्लॅक स्टार. आणि धारावीचा आता हा पुढचा गणपती आपल्या आता माहिती नाव माहिती पडलं तर आपण सांगू काय. ते बॅनर पण नाही लावला वरती. खूप मोठी मूर्ती आहे. ही पण असेल 25 फूट असेल. काम चालू आहे खाली. आता आपण जाऊया तिकडे पुढे. चला. तर आपण तिकडे होता. इकडे आलेल्या मंडळमध्ये. आणि त्या मंडळचं नाव आहे ब्लॅक टायगर.
तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बाप्पाचा फेटा पण खूप सुंदर आहे, व्हाईट फेटा आहे आणि धोतर पण व्हाईट आहे. खाली पण बाप्पा आहे आणि तिकडे पण सेम बाप्पा आहे, फक्त बसलेलं आहे आणि हे पण खूप सुंदर आहे. तर चला आता आपण जाऊया पुढेच्या मंडलमध्ये. पण आता आपण आलो क्रेडी ब्रदर्समध्ये आणि ही आहे धारावीचा सरकार. तर खूप सुंदर मूर्ती आहे, ऑरेंज कलर आहे बाप्पाचा आणि धोतर व्हाईट आहे आणि तिथे छोटे बाप्पा एकच बसलेले. मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे. तिकडे एकच उंदीर मामा आहे आणि उंदीर मामा बोलतो तरी गणपती बाप्पा एकच छोटा आहे आणि उंदीर मामा पण आहे. तर खूप सुंदर मूर्ती होती. आता आपण जाऊया पुढे तिकडे आणि तिकडे जाऊन बघूया. तर चला. तर मित्रांनो एकदम पावसाने आम्हाला भिजून टाकलेलं आहे आणि तिच्या आतमध्ये आपण आता आपण अजून किती आहे तेवढे आपण कवर करूया. चला जेवढे पण होतील तेवढे कवर करूया. चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे धारावीचा विघ्नहर्ताकडे आणि खूप सुंदर मूर्ती आहे बघा, बघितले खूप सुंदर आहे. आता आपण जाऊया पुढे आणि दुसरी मूर्ती बघूया. तर चला. तर मित्रांनो आता आपण आलो धारावीच्या गणराजकडे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर मूर्ती आहे. तर हिचा आगमन परेड वर्कशॉपमधून झालेला, तुम्ही बघितला असेल रीलवरती या यूट्यूबवरती शॉर्ट्स वगैरे कोणाचं तरी, आणि खूप सुंदर मूर्ती होती. तर बघा तर आता आपण जाऊया दुसरीकडे आणि ते माश्यावरती बाप्पा बसलेले, छोटे छोटे बाप्पा बसलेले क्यूटचे. आणि चला आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो आता आलो आपण मुंबईचा महागणपती धारावी आणि तुम्ही जर बघितलं असेल की खूप सुंदर मूर्ती आहे. मोरवरती बसलेले आणि बाप्पा छोटे बाप्पा इथे एक आहे, खूप सुंदर. आणि बाप्पाला सोन्याचा कलर लावलेला पायाला आणि हाताला पण आहे, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर आहे. एक या हातात बासुरी आहे आणि त्या हातात शंख आहे. तर खूप सुंदर मूर्ती आहे. आपण लांबून दाखवतो तुला. तर मित्रांनो हे चेक करा. तुम्ही गाईस रेडी आहेत आता? तर चला तुम्हाला दाखवतो एक काहीतरी. तर हा आहे धारावीचा विघ्नहर्ता. तुम्ही बोलेल 2-2 विघ्नहर्ता आणि 2-2 ते बसतात, तर नाही, 2-2 नाही. हा एकदम म्हणजे काय होतं त्याला, हा एक मिनटं. मित्रांनो रेडी आहे तुम्ही? 1 2 3 चला. तर मित्रांनो हा आहे धारावीचा वरदविनायक आणि तुम्ही लोक सगळ्यांना बोलत आहे ना की ही बॅलेन्सिंग मूर्ती आहे. हा ही तीच बॅलेन्सिंग मूर्ती आहे जो की ह्या मूर्तीला आणलेलं गेलेलं. खूप सुंदर मूर्ती होती, कमलवरती बसलेली आहे आणि इतकी जी हलवती ना, इतकी हलवती की विचारूच नका. खूप बॅलेन्स चांगली केली आहे बघा. आपल्याला फुल तर नाही येणार, हाफच येणार आहे. पाऊस पडतो त्याच्यामुळे. मित्रांनो तुम्ही आता रेडी आहे? वरती तुम्ही नाव आता वाचलंच असणार, धारावीचा मोरया. आता हा आहे धारावीचा मोरया. चेक करा, ही एवढी मोठी मूर्ती आहे. मूर्ती तुम्ही पहिले बघून घ्या, आपण लांबून दाखवतो. ही चेक करा, एवढी मोठी मूर्ती. ठीक आहे, आता तुम्हाला मी गल्ली दाखवतो केवढी आहे. तर एवढी मोठी मूर्ती ते एवढीशा गल्लीत नाही, तर एवढीशा बाहेरपर्यंत तुम्हाला दाखवणार की कुठून आला आणि कुठून नाही. तर बघा आता मी सिनेमॅटिक टाकतो या मूर्तीला. तर चला. आणि ही मूर्ती मित्रांनो आपल्याला आगमनच्या टायमाला नाही भेटली. का आपण गणेश संकुल वर्कशॉपमध्ये होतो त्या टायमात, तर आपल्याला इतकी मूर्ती नाही भेटली. तर बाप्पाच्या हातात एक हातात घेत आहे, तुम्ही चेक करू शकता, छोटासा.
तर खूप सुंदर मूर्ती होती आणि ही मूर्ती आम्हाला इतकी आम्ही शोधली म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही धारावीचा मोर्या शोधलेला पण आम्हाला भेटत नव्हता पण यावर्षी आम्हाला भेटला आणि माझ्या घराजवळून जवळच आहे ही धारावीचा मोर्या. तर चला आता आपण जाऊया, तुम्हाला दाखवूया ही गल्ली कुठपर्यंत निघते बाहेर. तर चला. तर चला मित्रांनो, आता आपण आज तुम्हाला दाखवतो गल्ली. चला इथून डायरेक्ट सरळ यायचं. आता आपण बाहेर निघा अंडर झालं आहे तर त्याच्यामुळे एवढीशी गल्ली आहे आणि खूप सुंदर होता बाप्पा पण. ते थोडं ब्लॉगिंग करते तर आपण ब्लॉगिंग करते. ते इथून डायरेक्ट तिकडे एवढीशी गल्ली एवढी आली आणि चला सरळ बघा बाहेर निघा. तर थांबा मित्र, छत्री खुलली आई खुलल्या. हा घेतली. तर मित्रांनो इथून सरळ लागेल आहे. तुम्हाला दाखवूया रस्ता धारावीचा मोर्या. अरे रस्ता दाखवायला पाहिजे की नाही काय दिसतेस काय तू? I want to go to Malameca. रस्ता Yeah, morning. सरळच आहे मित्रांनो, फक्त सरळच आहे. आपण तुम्हाला दाखवतो. तुम्हाला लोक बोलता, तुम्ही लोक पण येऊ शकतात. आणि जरा आपण तुम्हाला दाखवतो. इथून डायरेक्ट बाहेर निघालं रस्त्यावरती. तर मित्रांनो ही धारावीला आला तुम्ही ही बिल्डिंग बघितली ना, त्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला असा मला दिसणार धारावीचा मोर्या ठेवलेला. आणि इथून सरळ जायचं, सरळ जाऊन साईड जायचं. चला आता आपण आता फायनली आपण आलेले धारावीचा सुखकर्ता घरी. आणि बघू शकता आता आपण मित्रांनो, आता आपण आले तिथून आणि आता आपण तुम्हाला दाखवणार आहे धारावीचा सुखकर्ता. तर तुम्ही लोक रेडी आहेत? तर चला. तर मित्रांनो आता वरून चेक करा. 1 2 3. तर मित्रांनो हा आहे धारावीचा सुखकर्ता. खूप सुंदर मूर्ती, खूप म्हणजे खूपच. आमचं आगमन मिस झालेलं आहे या दिवशी, कारण आपण होतो परेल वर्कशॉपला, गणेश अंकुल वर्कशॉपला. पण गणेश अंकुल वर्कशॉपमधून निघालेली पण त्या टायमाला काला चौकीचा महागणपती होता, त्याच्यामुळे आपला धारावीचा सुखकर्ता मिस झालेला, काय आपण खाली उतरलेलो. हे चेक करा, खूप सुंदर मूर्ती आहे. आता शंकर आहे आणि घोड्यावरती बाप्पा आहेत बसलेले. तर सवारी करतात आहे घोड्याची आणि खाली पोलीस होते. तर तिकडे स्केच पण आहे, स्केच पण दाखवतो तुम्हाला. आणि पाठी पृथ्वीचं हे केलेलं आहे डेकोरेशन बघा, खूप सुंदर आहे. तर मी सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. मित्रांनी ही जी लावली आहे ती गेल्या वर्षीची आहे आणि खूप सुंदर होती ही मूर्ती. डमरूवरती उभी होती खाली, तर ही पण सुंदर होती. आणि यावर्षीचे पण सुंदर आहे, खूप म्हणजे खूपच घोड्यावरती आहे. तर मित्रांनो ही मूर्ती इतकी हलत होती ना,
खूप सुंदर आहे खूप. आणि हे छोटे गणपती बाप्पा आहे. आता मोदक आहे बाप्पाच्या. तर चला आता आपण जाऊया पुढे, तिकडे जाऊन भेटूया. मित्रांनो आता वाजता 6 आणि आपण तुम्हाला पहिली धारावीचा सुरू करता. आता आपण आलो धारावीच्या गजमुखकडे. जर समोरच आहे बघा आता मित्रांनो, हा आहे धारावीचा गजमुख. चेक करा, सुंदर मूर्ती आणि विठ्ठलच्या रूपात आहे. आणि खाली मासा आहे आणि 2 गणपती बाप्पा आणि क्लाउडचं डेकोरेशन केलं खाली. खूप सुंदर आहे. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. आता आपण अजून मूर्तीकडे आलो आहे आणि यांना झाले 32 वर्ष. आणि ही आहे धारावीचा गजानन. खूप सुंदर मूर्ती आहे, बघू शकतात. आणि ह्यांची मूर्ती बघा, ते खूप सुंदर आणि खूप बॅलन्सिंग केलेलं आहे. मूर्तीला मासेवरती उभी आहे आणि खूप सुंदर आहे. तर आता आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, यो आहे धारावीचा युवराज. छोटी मूर्ती आहे पण खूप सुंदर आहे. तर चला आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो, आता आपण आलो बालेश्वर मंडलमध्ये. आणि खूप सुंदरशी मूर्ती धारावीचा बालेश्वर. कृष्णाचं रेखाट आहे, खूप सुंदर आहे. तर तिथे पण नाव दिलेलं आहे आणि बघू शकता धारावीचा. नाव दिलं. चला आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, ही मूर्ती चेक करा, काय बॅलन्स केली आहे. इतकी खूप बॅलन्स केली आहे आणि इतकी बॅलन्स केली आहे. इथे तर एवढीशी दांडी आहे, एवढीशा दांडीवरती मूर्तीला बॅलन्स केलं. खूप सुंदर खूप. चला जाऊया आपण दुसरी मूर्ती. तर मित्रांनो, अजून एक गणपती बाप्पा आपल्या दिसलेली आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. तर बाप्पाचं आपल्या नाव तर नाही माहिती कुठच्या मंडळची आहे. बॅनर पण नाही लावलं आहे बाहेर आणि हातामध्ये पण नाव नाही. तर खूप सुंदर होती. तर आईस चेक करा. तर चला आता आपण जाऊया पुढे. तर मित्रांनो, आपण अजून गणपती बाप्पाकडे आलेलो आहे आणि मूर्ती चेक करा, खूप सुंदर आहे आणि खूप खाली पण एक मूर्ती आहे, तिला एक पायावरती बॅलन्स केलेलं आहे. खूपच सुंदर होती. आज आपण बघूया पुढे जाऊन. तर चला. इथे चेक करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्याच्या समोर आहे धारावीचा श्रीपती. खूप सुंदर मूर्ती होती. आपण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेली आगमनच्या टायमाला फुल 360 फिरवलेली ही तीच मूर्ती आहे. आणि ही मूर्ती ह्या एवढीशा गल्लीत नाही रे, एवढीशा. खूप सुंदर आहे खूप. आपण तुम्हाला सिनेमॅटिक टाकतो.
मित्रांनो आता आपण आलो मुंबईच्या महावीर ज्याची धारावीमध्ये बसते आणि खूप सुंदर मूर्ती होती. मला ही मूर्ती म्हणजे मला ही मूर्ती खूप बघायची होती, खूप म्हणजे खूपच. हे खूप सुंदर आहे आणि खूप बॅलन्सिंग केलेलं आहे मूर्तीला पण तुम्ही बघू शकतात. तर चला आता आपण जाऊया पुढे आणि ते नाव चेक करा, मुंबईचा महावीर. खूप सुंदर होतं. चला आता आपण जाऊया मित्रांनो. आता आपण आलो आहे धारावीचं महासम्राट. तर रेडी आहे तुम्ही लोक? तर चला आता महासम्राट बघायला जाऊया. तर ही मूर्ती चेक करा, खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूपच. मित्रांनो हा आहे धारावीचा पुढचा राजा आणि बाप्पाला झाले वर्ष 32. तर खूप सुंदर मूर्ती आहे बघा. खाली इंदिर मामा. चला आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो ही मूर्ती चेक करा. पैसा